हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होम मेकर। तर आजची माझी रेसिपी आहे पॉपलेट फिश फ्राय। तर चला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फिश फ्राय करण्यासाठी मी इथे 1 चम्मच फिश फ्राय मसाला घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर घेतलेले आहे, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चम्मच तांदळाचे पीठ आणि 2 चम्मच मक्याचे पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच लिंबाचा रस घेतलेला आहे। याला छान असं एकजीव करून घेणार आहे। याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान फिश फ्राय मसाला तयार झालेला आहे। आता हा मसाला मी फिशला अशा प्रकारे लावणार आहे। पूर्ण फिशला अशा प्रकारे लावून घेणार आहे। असाच मी सर्व फिशला मसाला लावून घेणार आहे। आणि सेम दुसऱ्या साइडला पण मी असाच मसाला लावून घेणार आहे। आणि याला 2 ते 3 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे। दोन ते 3 मिनिटांनंतर छान मॅरिनेट झालेला आहे। आता याला मी फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी मी तव्यावर ऑइल घेतलेले आहे आणि याला अशा प्रकारे मी तव्यावर फ्राय करून घेणार आहे। फिश खायला खूप जास्त टेस्टी लागते। अशा प्रकारे तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा। एक साइडने ही छान झालेली आहे। आता मी याला दुसऱ्या साइडने परतून घेणार आहे। आणि दोन्ही साइडनी याला छान होऊ देणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान फिश फ्राय झालेली आहे। तुम्हाला कोणती फिश आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।